अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि। या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय भिक्खू तसेच उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, या सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची मनोकामना करतो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। आजची धम्मदेशना मनात येणाऱ्या भीतीवर आधारित आहे। सुत्तपिटकामध्ये तथागतांच्या जीवनातील सर्व प्रसंग सुत्तामध्ये लिखित स्वरूपात आहेत आणि त्याचे पठन हे सातत्याने चालू आहे। जो मी सुत्तपिटकामध्ये अभ्यास केला ते सर्व मी बुद्ध शासन या धम्मिक चॅनलवरून प्रसारित केलेले आहे। आज ज्या सुत्ताबद्दल या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्या सुत्ताचे नाव भय भैरव सुत्त आहे। तथागतांना संबोधी प्राप्तीच्या पूर्वकाळामध्ये मारसेनेने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला भयभीत केले होते। या सुत्तामध्ये तथागतांना संबोधी प्राप्ती पूर्व काळामध्ये काय काय अनुभव आले ते संपूर्ण विश्लेषण या धम्मदेशनेच्या माध्यमातून देणार आहे। मनामध्ये भीती का उत्पन्न होते आणि भीती निर्माण झाल्यामुळे मनुष्याला किती हानी होते, त्याचे धैर्य खचून जाते, जीवनामध्ये भीतीमुळे नैराश्य उत्पन्न होते आणि भीतीमुळेच कधी कधी माणसाची प्राणहानी सुद्धा होते। या भयावर विजय प्राप्त कसा करावा आणि भय भीती कशी नष्ट करावी या संदर्भातील आजची धम्मदेशना आहे। भय भैरव सुत्ताची कथा ही महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या साधनेच्या काळातील एक थरारक आणि प्रेरणादायी अनुभवावर आधारित आहे। एकेकाळी भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन आरामात राहत होते। तिथे
जानुसोनी नावाचा एक ब्राह्मण तथागत भगवान बुद्धांना भेटायला आला आणि तो ब्राह्मण म्हणाला, गौतमा, अरण्यात राहणे, एकांतात काळ घालवणे हे खूप कठीण काम आहे. तिथे मन एकाग्र करणे अशक्य वाटते. अरण्यातील शांतता एखाद्या सामान्य माणसाचे मन वेडे करू शकते. तुम्हाला भीती वाटत नाही का? महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी त्याला हसून उत्तर दिले, ब्राह्मणा, हे खरे आहे, पण भीती अरण्यात नसते, ती माणसाच्या मनात असते. अहरत सम्यक संबुद्धांनी स्पष्ट केले की ज्याचे मन शुद्ध नाही, जे रागीट आहे, जे लोभी आहेत, त्यांनाच अरण्यात भीती वाटते. ज्याचे मन शुद्ध आहे तो अरण्यातही सिंहासारखा निर्भयपणे राहू शकतो. त्यानंतर महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी त्यांनी बुद्धत्व प्राप्त करण्यापूर्वी जंगलात घालवलेल्या दिवसांची कथा सांगितली. तथागत भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणतात, जेव्हा मी साधना करत होतो तेव्हा मी अशा निर्जन अरण्यात जायचो जिथे सामान्य माणूस जायला घाबरायचा. विशेषतः रात्रीच्या वेळी मी स्मशानभूमी किंवा घनदाट झाडाखाली बसायचो. रात्रीच्या वेळी जेव्हा एखादा प्राणी फांदीवरून जायचा किंवा वारा सुटल्यामुळे वाळलेली पाने उडायची किंवा एखादा मोर ओरडायचा, तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, आता भीती येत आहे का? महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितले की जेव्हा भीती वाटायची तेव्हा मी पडून गेलो नाही. मी एक नियम केला होता, जर मी चालत असताना भीती आली तर मी बसणार नाही किंवा उभा राहणार नाही. जोपर्यंत ती भीती पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत मी चालतच राहीन. जर मी बसलो असताना भीती आली तर मी उभा राहणार नाही. जोपर्यंत भीती मनातून जात नाही तोपर्यंत मी त्याच आसनावर बसेन. अशा प्रकारे त्यांनी भीतीकडे पाठ न फिरवता तिच्या डोळ्यात डोळे घालून तिचा सामना केला. त्यांनी स्वतःला सिद्ध केले की हे केवळ बाह्य आवाज आहेत, मनाचा भ्रम आहे. जशी जशी भीती नष्ट झाली तसे तसे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचे चित्त एकाग्र झाले. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध सांगतात, पहिला प्रहर, ज्ञानातील पहिला प्रहर म्हणजे ज्ञान साधनेला बसताना पहिला प्रहर कसा गेला. त्यांना त्यांचे सर्व जुने जन्म आठवले. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला त्यांचे सर्व जुने जन्म आठवले. दुसऱ्या प्रहरी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला समजले की जगातील सर्व प्राणी त्यांच्या कर्माप्रमाणे जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत आहे. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी 4 आर्य सत्याचे ज्ञान झाले आणि त्यांनी अज्ञानावर पूर्णपणे विजय मिळवला. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध जानुसोनीला म्हणाले, जो ब्राह्मण होता त्याचे नाव जानुसोनी होते. तथागत भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणाले, मी आता अरण्यात राहतो ते भीती वाटते म्हणून नाही, तर मला तिथे शांत वाटते आणि
माझ्याकडे पाहून भविष्यातील लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी इथे राहतो. हे ऐकून जानुश्रोनी अत्यंत प्रभावित झाला आणि त्याने बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारले. भीतीचा सामना करा. ज्या परिस्थितीत भीती वाटते त्या परिस्थितीतून पडू नका. तिथेच थांबून जरा विचार करा. भीती आपोआप निघून जाईल. शुद्ध आचरण ठेवा. जर तुमचे मन स्वच्छ असेल आणि तुम्ही कोणाचे वाईट केले नसेल तर तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. संयम ठेवा. कठीण काळामध्ये स्वतःवर ताबा मिळवणे हीच यशाची पहिली पायरी आहे. भय भैरव सुत्तामध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी भीतीवर कसा विजय मिळवला आणि त्यांना ज्ञान कसे प्राप्त झाले हे या भय भैरव सुत्तामध्ये आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध त्या जानुस्सोनी ब्राह्मणाला उत्तर देताना म्हणतात, दुःखरं खोपेन ब्राह्मणं अरण्ये वनपथानि पंतानि सेनासनानि दुप्पभंज दूरभिरम एकाकिस्स हरंती मन्ने मनसा वनानी समाधी अलभना मानस. हे ब्राह्मणा, अरण्यातील एकांत निवास कठीण आहे. तिथे रमणे कठीण आहे. समाधी न लाभलेल्या भिक्खूंचे मन जणूही जंगले हिरावून घेतात, व्याकुळ होतात. भयावर विजय मिळवण्याचा प्रत्यक्ष अनुभव खूप महत्वाचा आहे. भीती वाटल्यावर महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध काय करायचे ते या सुत्तामध्ये सांगितलेले आहे. तत्सं मह्यं ब्राह्मणं एतदहोसि यथा भूतसमेत भय भैरव आगच्छति तथा रूपोवतं भय भैरवं पटिविनेमीति सचे मह्यं ब्राह्मणं चक्रमन्तं संतं भय भैरवं आगच्छति नैवाहं तावत् तिष्ठामि न निषीदामि न निपज्जामि यावतं भय भैरवं पटिविसेमि. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणतात, ज्या अवस्थेत असताना मला भीती वाटत असे मी त्याच अवस्थेत राहून त्या भीतीला दूर करत असे. जर मी चालत असताना भीती आली तर जोपर्यंत भीती जात नाही तोपर्यंत मी थांबत असे, बसत नसे किंवा झोपत नसे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना 3 विद्यांची प्राप्ती रात्रीचे 3 प्रहर कसे गेले ते या सुत्तामध्ये सांगितलेले आहे. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला प्रथम प्रहर कसा गेला याला पुब्बे निवासानुस्सती ही संज्ञा दिलेली आहे. प्रथम प्रहर पुब्बे निवासानुसत्ती. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला पहिला प्रहर कसा गेला संबोधी प्राप्त करताना ते या सुत्तामध्ये सांगितलेले आहे. तस्समेवं अपमतस्स आतापिनोपहीतंस पहीततंस विहरतो
पठमयामे पुब्बे निवासाणुसति नाणं उदमपादीय विज्जा विहता विज्जाऊपन्ना तमो विहतो आलोको उपन्नो। महाकारुणिक हरत सम्यक संबुद्ध या प्रथम प्रहाराचे वर्णन करताना सांगतात, रात्रीच्या पहिल्या प्रहरात अविद्या नष्ट झाली आणि विद्येचा उदय झाला, अंधकार गेला आणि प्रकाश आला. द्वितीय प्रहरी त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले ते च्युतुपपात नान हा पाली शब्द आहे. च्युतुपपात नान म्हणजे प्राण्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे मरताना आणि जन्म घेताना काय होते त्या ज्ञानाला च्युतुपपात ज्ञान असे म्हणतात. भगवंत द्वितीय प्रहरातील त्यांना संबोधी काळामध्ये द्वितीय प्रहरामध्ये कोणते ज्ञान प्राप्त झाले ते सांगताना, सत्तेपसम्मी चवमाणे उपज्जमाणे हिणे पनीते सुवन्ने दुबन्ने यथा कम्मुपगे सत्ते पजानामी. भगवंत सांगतात, दुसऱ्या प्रहरात मी दिव्य दृष्टीने प्राण्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे मरताना आणि जन्म घेताना पाहिले. आणि तिसऱ्या प्रहराचे भगवंत वर्णन करत असताना तिसऱ्या प्रहरामध्ये त्यांनी आसवख्य नान म्हणजे दुःख मुक्ती कशी होते याबद्दलचे जे ज्ञान आहे त्याला आसवख्य नान असे म्हणतात. आसवख्य नान पाली शब्द आहे, त्याचा अर्थ होतो दुःख मुक्ती कशी होते. दुःख मुक्तीचे जे ज्ञान आहे त्याला आसवख्य नान असे म्हणतात. तस्समेव जाणतो एवं पश्यतो कामासवापि चित्तं विमुच्यथ भवासवापि चित्तविमुच्यथ विज्जासवापि चित्तं विमुच्यथं चित्तं विमुच्यथ विमुक्तस्मिन् विमुक्तमिति नाणं होसी. भगवंत सांगतात, तिसऱ्या प्रहरामध्ये माझे चित्त सर्व आसवांपासून मुक्त झाले, मी मुक्त झालो आहे असे मला ज्ञान प्राप्त झाले. या सूक्ताच्या शेवटी भगवंत म्हणतात, इदमवोच भगवात म्हणो जाणू सोणी ब्राह्मणो भगवतो भासितं अभिनंदिन्ति. प्रसन्न झालेल्या जाणू सोनी ब्राह्मणाने बुद्धांच्या भाषणाचे अभिनंदन केले. भयभैरव सुत्त हे मध्यम निकायामधील चौथी सुत्त आहे. हे सुत्त महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांच्या साधनेच्या काळातील एका अत्यंत थरारक अनुभवावर आधारित आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी त्या ब्राह्मणाला भीतीची खरे कारणे सांगितली. भगवान बुद्धांनी स्पष्ट केले की ज्याच्याकडे
दोष असतात. ज्याचे आचरण अशुद्ध असते, ज्याचे शरीर, वाणी आणि मन शुद्ध नाही, अशा व्यक्तीला भीती वाटते. अशा व्यक्तीला भीती वाटते ज्याच्याकडे लोभ आणि वासना आहे, जे अजूनही सांसारिक सुखाच्या मागे आहेत. अशा लोकांना भीती वाटते. भीती अशा लोकांना वाटते की ज्यांना राग आणि द्वेष, ज्यांच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार आहेत, आळस आणि शंका, जे आळशी आहेत किंवा ज्यांना स्वतःवर विश्वास नाही, अशा लोकांना नेहमी भीती वाटत असते. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, माझ्याकडे हे दोष नव्हते, माझे आचरण शुद्ध होते, म्हणून मी निर्भय होऊन अरण्यात राहू लागलो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध सांगतात, मला भीतीचा प्रत्यक्ष अनुभव कसा आला आणि त्यावर मी विजय कसा मिळवला. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितले की ते अशा भयानक ठिकाणी राहायचे जिथे सामान्य माणूस जाण्यास धजावत नसे. स्मशानात किंवा घनदाट अरण्यात त्यांनी तपसाधना केली. रात्रीच्या वेळी जेव्हा वारा सुटायचा, वाळलेली पाने उडायची किंवा एखादा प्राणी जवळून जायचा, तेव्हा मनात विचार यायचा, आता भीती येत आहे का. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी एक युक्ती केली, अवस्था न बदलणे. त्यांनी ठरवले की भीतीला पाठ दाखवून पळायचे नाही. जर ते चालत असताना भीती आली तर ते जोपर्यंत भीती पूर्णपणे जात नाही तोपर्यंत चालतच राहायचे. ती बसत नसत. जर बसलेले असताना भीती आली तर भीती जाईपर्यंत ते हालचाल करीत नसत. अशा प्रकारे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी भीतीला जैसे थे स्थितीत राहून संपवले. 3 महान विद्यांची प्राप्ती त्यांना कशी झाली ते या सूक्तामध्ये सांगितलेले आहे. भीतीवर पूर्ण विजय मिळवल्यानंतर महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचे मन शुद्ध झाले. त्या रात्री त्यांनी 3 प्रकारचे ज्ञान मिळवले. पूर्वजांचे जन्म त्यांना सर्वात पहिला बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जेव्हा संबोधी प्राप्तीसाठी ध्यानात बसले तेव्हा त्यांना सर्वप्रथम ध्यानामध्ये काय दिसले आणि त्यांना ध्यानामध्ये सर्वात प्रथम काय स्मरण झाले. त्यांना त्यांचे हजारो जन्म आणि त्यातील सुख दुःख आठवले. त्यांना ध्यान साधनेमध्ये दुसऱ्या पायरीमध्ये पुनर्जन्माचे ज्ञान त्यांनी पाहिले की प्राणी त्यांच्या चांगल्या वाईट कर्मामुळे स्वर्ग किंवा नरकात जन्म घेतात. ध्यान साधनेच्या तिसऱ्या पायरीमध्ये त्यांना मुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना तिसऱ्या पायरीमध्ये आसवख्य ज्ञान लक्षात आले. आसवख्य ज्ञान म्हणजे मुक्तीचे ज्ञान. त्यांना 4 आर्य सत्यांचे ज्ञान झाले. अविद्या म्हणजे अज्ञान नष्ट झाले आणि ते सम्यक संबुद्ध बनले. शेवटी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणतात, ब्राह्मणा, मी आता अरण्यात राहतो ते भीती वाटते म्हणून नाही, तर 2 कारणांसाठी. पहिले एक कारण स्वतःच्या आंतरिक शांतीसाठी आणि दुसरे कारण भविष्यातील पिढ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून. हे असे ऐकून जानुस्सोनी प्रभावित झाला आणि म्हणाला, खूप सुंदर.
जणू कोण्या पालथ्या घड्याला सरळ करावे किंवा अंधारात दिवा दाखवावा, तसे तुम्ही मला मार्गदर्शन केले. या सुत्ताचा मुख्य उद्देश असा सांगितलेला आहे की भीती ही बाह्य नसून आंतरिक असते. जेव्हा आपले मन शुद्ध आणि संयमित राहते तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला घाबरू शकत नाही. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना मिळालेल्या पुब्बे निवासानुसती नाण म्हणजे पूर्वजन्मांच्या ज्ञानाबद्दल महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची घटना मानली जाते. कारण यातून त्यांना संसार चक्र नेमके काय आहे हे समजले. भयभैरव सुत्तात भगवान बुद्ध या ज्ञानाचे वर्णन करतात की बुद्धत्व प्राप्तीची जी रात्र होती, भीतीवर विजय मिळवून मन जेव्हा पूर्णपणे शांत, एकाग्र आणि निर्मळ झाले, तेव्हा रात्रीच्या पहिल्या प्रहरात साधारण संध्याकाळी 6 ते 10 दरम्यान बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी आपले लक्ष आपल्या भूतकाळातील अनुभवाकडे वळवले. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला एका मागोमाग एक त्यांचे लाखो जन्म आठवू लागले. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध वर्णन करतात की मी एक जन्म आठवला, 2 जन्म, 5, 10, 100, 1000 आणि असे करत करत अनेक कल्प, अब्जावधी वर्ष मला आठवले. त्यांना प्रत्येक जन्मातील विशिष्ट माहिती आठवली. त्या जन्मात त्यांचे नाव काय होते, ते कोणत्या कुळात किंवा जातीत जन्माला आले होते, त्यांचे वर्ण रूप कसे होते, त्यांनी कोणते अन्न खाल्ले होते, त्यांनी कोणती सुख आणि दुःख भोगली होती, त्यांचा मृत्यू कसा झाला आणि तिथून मरून ते पुढे कुठे जन्मले. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध या भय भैरव सुत्तामध्ये सांगतात की जेव्हा आपल्याला आपले शेकडो जन्म दिसतात तेव्हा काही महत्वाच्या गोष्टी लक्षात येतात. त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अनित्यता. कोणतीही व्यक्ती कायम स्वरूपी एकाच रूपात राहत नाही. कधी आपण राजा असतो, तर कधी गरीब, कधी प्राणी असतो, तर कधी देव. त्यांच्या लक्षात आले दुःख या जन्म मृत्यूच्या चक्रात वारंवार होणारा मृत्यू आणि विरह हा अत्यंत दुःखदायक आहे. त्यांच्या हे सुद्धा लक्षात आले की अहंकाराचा नाश कसा करावा. जेव्हा भगवान बुद्धांना दिसले की मी अनेक रूपात वावरलेलो आहे, तेव्हा त्यांचा मी पणाचा अहंकार गळून पडला. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध हे ज्ञान एका उदाहरणाने स्पष्ट करतात. जसा एखादा माणूस एका गावातून दुसऱ्या गावाकडे जातो, तिथून तिसऱ्या गावाला जातो आणि शेवटी आपल्या घरी परत येतो. घरी आल्यावर त्याला आठवते, मी त्या गावात गेलो होतो, तिथे असा उभा होतो, असे बोललो होतो, अगदी तसेच मला माझे सर्व पूर्वजन्म आठवले. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात की अंधार दूर झाला. या ज्ञानामुळे त्यांच्यातील अविद्या, अज्ञान नष्ट झाले आणि विद्या, ज्ञान म्हणजे प्रकाश उत्पन्न झाला. त्यांना हे समजले की हा आत्मा किंवा मी कायमस्वरूपी नसून हे केवळ कर्माचे एक अखंड चक्र आहे. या अनुभवानंतर तथागत भगवान बुद्धांनी दुसऱ्या प्रहरात इतर प्राण्यांचे जन्म मृत्यू पाहिले
रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात साधारण रात्री 10 ते 2च्या दरम्यान बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जे ज्ञान प्राप्त झाले त्याला चतुपपात नान म्हणजे प्राण्यांच्या मृत्यूंचे आणि जन्माचे ज्ञान, याला दिव्य चक्षु असे म्हटलेले आहे. या ज्ञानाद्वारे महाकारुणिक अरहत सम्यक संबुद्धांनी केवळ स्वतःचेच नाही तर जगातील सर्व प्राण्यांच्या नशिबाचा आणि कर्माचा संबंध प्रत्यक्ष पाहिला. या ज्ञानाद्वारे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी केवळ स्वतःचेच नाही तर जगातील सर्व प्राण्यांच्या नशिबाचा आणि कर्माचा संबंध प्रत्यक्ष पाहिला. त्याचे मुख्य पैलू बघितले. पहिल्या, दिव्य दृष्टीचा अनुभव. महाकारुणिक अरहत सम्यक संबुद्ध भैरव सुत्तामध्ये त्या ब्राह्मणाला सांगतात की ज्याप्रमाणे एखादा माणूस उंचावर असलेल्या महालाच्या गच्चीवरून उभा राहून खाली रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पाहतो, कोण घरात शिरत आहे, कोण बाहेर येत आहे, अगदी त्याचप्रमाणे महाकारुणिक अरहत सम्यक संबुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने प्राण्यांना मरताना आणि पुन्हा जन्म घेताना पाहिले. कर्माचा सिद्धांत, लॉ ऑफ कर्मा, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने पाहिले की प्राण्यांचा जन्म अपघाताने किंवा नशिबाने होत नाही, तर तो त्याच्या कर्मावर आधारित असतो. दुर्गती, नरक किंवा कठीण जन्म ज्या प्राण्यांनी शरीराने, वाणीने आणि मनाने वाईट कर्म केली होती, जे अहर्तांची, सज्जनांची निंदा करायचे आणि ज्यांची दृष्टी खोटी, मिथ्या दृष्टी होती, असे प्राणी मृत्यूनंतर अत्यंत कठीण, दुःखदायक आणि दुर्गती असलेल्या ठिकाणी जन्माला आले. त्यांनी हे सुद्धा बघितले, सुगती, स्वर्ग किंवा सुखद जन्म ज्या प्राण्यांनी शरीराने, वाणीने आणि मनाने, काया वाचा मनाने चांगली कर्मे केली होती, ते सज्जनांचा आदर करायचे आणि त्यांची दृष्टी सम्यक सत्य होती, असे प्राणी मृत्यूनंतर सुखद आणि उच्च योनीत जन्माला आले. त्या ब्राह्मणाला महाकारुणिक अरहत सम्यक संबुद्धांनी सांगितले की या प्रहारात कर्माचे फळ हे 3 माध्यमातून ठरते. पहिले फळ कायिक कर्म, कर्माने केलेली कृती, उदाहरणार्थ हिंसा किंवा सेवा. दुसरे कर्माचे फळ वाचिक कर्म, बोलण्यातून केलेली कृती, उदाहरणार्थ खोटे बोलणे किंवा प्रिय बोलणे. आणि 3 मानसिक कर्म, मनात आलेले विचार, उदाहरणार्थ द्वेष किंवा मैत्री. या ज्ञानाचे महत्व भगवान बुद्ध सांगतात. या अनुभवामुळे बुद्धांना 2 गोष्टीची खात्री पटली. जग हे अन्यायी नाही. प्रत्येक प्राण्याला त्याच्या स्वतःच्या कर्माचे फळ भोगावेच लागते. कोणीही दुसरा देव किंवा शक्ती आपल्याला वाचवू शकत नाही किंवा शिक्षा देऊ शकत नाही. आपणच आपल्या कर्माचे निर्माते आहोत. महाकारुणिक अरहत सम्यक संबुद्धांचे शब्द महान आहेत. जशी कर्मे तशी गती, यथा कम्मुपगे सत्ते पजानामी, म्हणजे जशी कर्मे तशी गती. आता रात्रीचा 3रा आणि शेवटचा प्रहर उरला होता, ज्यामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी आसवख्यनान म्हणजे सर्व दुःखातून
कायमची मुक्ती, सर्व दुःखातून कायमची मुक्ती बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने मिळवली आणि ते खऱ्या अर्थाने सम्यक संबुद्ध झाले. रात्रीच्या अंतिम प्रहारात पहाटेच्या वेळी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना जे ज्ञान मिळाले ते सर्वात श्रेष्ठ होते. याला आसवख्य नान म्हणतात, ज्याचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचा, आसवांचा पूर्णपणे नाश होणे. याच क्षणी सिद्धार्थ गौतम खऱ्या अर्थाने सम्यक संबुद्ध झाले. या ज्ञानाचे महत्व जगामध्ये आजही आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना सृष्टीचे अंतिम सत्य समजले, ज्याला आपण 4 आर्य सत्य म्हणतो. एक, दुःख म्हणजे जन्म, जरा, वृद्धत्व, व्याधी आणि मृत्यू हे दुःख आहे. आवडत्या गोष्टींचा विरह आणि नावडत्या गोष्टींची भेट हेही दुःख आहे. दुसरे, दुःख समुदाय. दुःखाचे मूळ कारण तण्हा म्हणजे तृष्णा, इच्छा आहे. दुःखाचे मूळ कारण तृष्णा आणि इच्छा आहे. तिसरे, दुःख निरोध. जर तृष्णा संपली तर दुःखही संपते. आणि महत्वाचे चौथे, दुःख निरोधगामिनी पटिपदा. दुःख संपवण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी पाहिले की मानवी मन 3 मुख्य गाठीमध्ये, आसवांमध्ये अडकलेले आहे. कामासव म्हणजे इंद्रिय सुखाची तीव्र इच्छा, भवासव म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची किंवा टिकून राहण्याची इच्छा, अविद्यासव म्हणजे सत्याचे अज्ञान, अविद्या, अविद्यासव म्हणजे सत्याचे अज्ञान, अविद्या. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपल्या प्रज्ञेच्या जोरावर या 3 आसवांचा मुळापासून नाश केला. त्यांना जाणवले की आता त्यांचे मन परिपूर्ण विमुक्त झाले आहे. दुःख मुक्तीचा आनंद भगवंताला झाला. जसा सूर्य उगवतो आणि सर्व अंधार नाहीसा होतो, तसा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पसरला. तेव्हा त्यांच्या मनात आनंदाची एक लहर आली आणि त्यांनी स्वतःला सांगितले, जाती खया उसितं ब्रह्मचर्यं कत्तं करणीयं ना परं नत्थता याती पजानामी. याचा अर्थ, माझे जन्म मृत्यूचे चक्र संपले आहे. ब्रह्मचर्याचे पालन पूर्ण झाले आहे. जे करायचे होते ते करून झाले आहे. आता या जीवनानंतर दुसरे काहीही उरलेले नाही. अविद्या दूर झाली. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या स्वच्छ तलावात आपण उभे राहिलो तर आपल्याला तळाचे खडे आणि मासे स्पष्ट दिसतात, त्याचप्रमाणे मला संसाराचे स्वरूप स्पष्ट दिसले. अज्ञान म्हणजे अंधार कायमचा संपला आणि ज्ञानाचा प्रकाश उदय झाला. भय भैरव सुत्तामध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी हे सिद्ध केले की भीती, अज्ञान आणि दुःख हे केवळ मनाचे खेळ आहेत. जर आपण आपले आचरण शुद्ध ठेवले आणि सत्याचा शोध घेतला तर आपणही या सर्व बंधनातून मुक्त होऊ शकतो. तुम्ही आज बुद्ध धम्मातील अत्यंत सखोल आणि सात्विक सुत्ताची माहिती श्रवण केलेली आहे. सर्वांनी मनातील भीती नष्ट करावी. जर आपण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या धम्माचा अभ्यास केला तर मनातील भीती नष्ट होईल.
वाचन करा, वाचिक व्हा. काया वाचा मनाने शुद्ध व्हा. काया शुद्ध होणे गरजेचे आहे. कायेमध्ये कुठल्याही प्रकारचे विकार, लोभ, क्रोध, ईर्ष्या, तृष्णा हे विकार कायेमधून नष्ट करायचे आहेत. ती काया जोपर्यंत शुद्ध होणार नाही तोपर्यंत धम्म प्राप्त होणार नाही. वाचा, आपल्या वाणीतून नेहमी मधुर बोला. खोटे बोलू नका, खोटी ग्वाही देऊ नका. जी गोष्ट अस्तित्वात नाही त्या गोष्टीला चढून बडून मोठे करून सांगू नका. काया वाचा आणि मन हे नेहमी शुद्ध असावे, निर्मळ असावे. कायेने शुद्ध असावे, मनाने शुद्ध असावे आणि वाचाने सुद्धा आपली शुद्ध असली पाहिजे. निर्मळ मन नेहमी सुखाकडे नेते. ज्याचे मन शुद्ध आहे, ज्याचे चित्त शुद्ध आहे, त्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचे भय वाटत नाही. त्याच्या मनामध्ये धैर्य हे नेहमी नांदत असते. ज्याचे मन शुद्ध आहे ती व्यक्ती शौर्यवान आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचा विजय होणारच, यात शंका नाही. मनामध्ये विकार असतील, मन शुद्ध नसेल, मनामध्ये द्वेष असेल, मैत्री भावना नसेल, मनामध्ये शुद्ध भाव नसेल, दूषित भाव असेल, दुसऱ्याला वाईट शब्दाने बोलणे, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे. जर आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार केला तर मात्र मन गढूळ होते. म्हणून आपले काया वाचा आणि मन नेहमी शुद्ध ठेवा. कचरा भरून ठेवू नका. द्वेष कचरा आहे, लोभ कचरा आहे, तृष्णा कचरा आहे, दुसऱ्याबद्दल वाईट विचार ठेवणे हाही कचराच आहे. आपले मन हे कचरा कुंडी नाही. आपल्या मनाला नेहमी शुद्ध ठेवा. आपले मन जितके शुद्ध असेल तितके उत्तम स्वास्थ्य आपल्याला लाभेल, तितकी उत्तम मैत्री आपल्याला लाभेल. रात्री निवांत झोप येईल. कुठलेही कार्य करताना मनामध्ये आनंद निर्माण होईल. का दुःख निर्माण होते? का मन रमत नाही? मनामध्ये अनेक विचार येतात. हे आपल्या चित्त विकाराचे कारण आहे. चित्तामध्ये कुठलाही विकार नको. चित्त जर शुद्ध राहिले तर विकार स्पर्श करत नाही. कचरा ठेवू नका. चित्तामध्ये कुठलाही कचरा नाही. भूतकाळामध्ये काय झाले, भविष्य काळामध्ये काय होईल, हे असे केले तर ते तसे होईल, हा कचरा आहे. भूतकाळ कचरा आहे, त्याला डिलीट करा. जे झाले गेले पार पडले त्याचा विचार करू नका. कारण भूतकाळामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात की जर तुम्ही त्याला स्मरण केले तर तुमचे मन निश्चितच गढूळ होईल, चांगले राहणार नाही. कारण घटना अशा घडलेल्या असतात. अनेक प्रकारचे कुकर्मे, अनेक प्रकारचे वाईट कामे हातून घडलेली असतात. दूषित वाणीतून अनेक लोकांना दुःखी केलेले असते. अनेक प्रकारचा स्वार्थ कोठे ना कोठे आपल्याला स्मरण होतो. म्हणून भूतकाळातील कुठलाही प्रसंग आठवू नका. खरे सुख हवे असेल तर केवळ वर्तमान काळामध्ये जी स्थिती आहे त्या स्थितीचा केवळ विचार करा. आता काय करायचे आहे, हे काम जे हाती आहे हे कसे पार पडेल, या कामामध्ये मी यशस्वी कसा होईल, त्यामध्ये काय काय सुधारणा करायला पाहिजे, कसे केले म्हणजे काय होईल, आपला विचार आपल्यालाच करायचा आहे. आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या चित्तातून विचार करतो तेव्हाच आपले खरे हित साधल्या जाते. दुसऱ्याच्या सांगण्याने कधी माणसाचे हित होईलच याची शक्यता नाही. कदाचित एखाद्याने आपल्याला खूप चांगला सल्ला दिला, सांगितले, पण तुमच्या चित्तामध्ये तो सल्ला जर स्वीकार केला नाही आणि आपल्याच मनाने कार्य केले तर त्यात यश किंवा अपयश याचा परिणाम हा केवळ तुमच्या कर्मानेच असेल. कर्माचा परिणाम
हा भोगावाच लागतो. जसे जसे कर्म केले तसे तसे त्याचे परिणाम उत्पन्न होतात आणि ते परिणाम आपल्या जीवनासाठी चांगले किंवा वाईट या मध्ये वर्गीकरण होतात. म्हणून नेहमी काया वाचा मनाने शुद्ध राहून चांगले कर्म करावी. चांगले कर्म हे भविष्यासाठी उत्तम आहे. कधी कोणाचा द्वेष करू नका, कधी कोणापासून लोभ ठेवू नका. मैत्रीची भावना ठेवा. ज्याच्या मनामध्ये मैत्री उत्पन्न होते त्याला सर्व जग आपलेसे वाटते आणि स्वतःचे अस्तित्व ती व्यक्ती विसरून जाते आणि सर्वांच्या मनावरती विराजमान होते. मंगल मैत्रीची भावना नेहमी वृद्धिंगत करावी. सकाळ सायंकाळ नाही जास्त वेळ, 5 मिनिट 10 मिनिट ध्यान साधना करावी. ध्यान साधना करताना ती नियमाप्रमाणे करावी. ध्यान साधनेमध्ये कुठलाही जप करायचा नसतो, कोणत्या गोष्टीला स्मरण सुद्धा करायचे नसते. ध्यान साधना म्हणजे आपल्या आंतरिक शक्तीला जागृत करणे. आपल्यामध्ये जे काही चांगले आहे त्या चांगल्या शक्तीला जागृत करणे, जे जे वाईट आहे त्या वाईटाला दूर सोडणे. पुन्हा कचरा कुंडी शिरात येऊ नये. ध्यान साधनेने कचरा कुंडी साफ होते. प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल विचार करावा की ही वाईट गोष्ट आहे, ही केल्याने याचे परिणाम काय आहेत. वाईट गोष्टीचे परिणाम कधीच चांगले नसतात. वाईट गोष्ट करताना आधी विचार करावा की हे जे मी कार्य करत आहे, हे जे मी काम करत आहे किंवा हे जे मी बोलत आहे हे चांगले आहे की वाईट आहे. जोपर्यंत चांगले वाईट आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत कुठलीही कृती करू नका. परीक्षण करून जर कार्य केले तर ते कार्य यशस्वी होते. म्हणून आजच्या या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सर्वांना विनम्रपणे निवेदन करतो की महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या धम्मामध्ये मनुष्याच्या हितासाठी सर्व काही अथांग सागरा एवढे आभाळ एवढे ज्ञान आहे. धम्माच्या ज्ञानाचा एक कण जरी मनुष्याने श्रवण केला, त्याचे आचरण केले तर मनुष्याचे जीवन उज्ज्वल होते. धम्माची ताकद खूप महान आहे. धम्मातील एक विचार जर व्यक्तीने अंगीकारला तर त्याच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होतो. धम्म हा वाचण्यासाठी नसून तो आचरणासाठी आहे. धम्म हा श्रवण करण्यापेक्षा कर्मावर जास्त भर देतो. तेव्हा आपले कर्म नित्य स्वच्छ निर्मळ चित्ताने करा आणि जीवनाच्या खऱ्या सुखाचे धनी व्हा. भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयु प्राप्त हो. जळातील थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्व प्राणी भयरहित हो. सर्वांचे मंगल हो. सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयु प्राप्त हो.